Welcome to today's class. Today we will learn about how to make 140 sentences out of one single sentence. Okay. So what happened was that these days we learn how to make 40 sentences. Okay. But the technique created by G. Siddharth sir is to make 140 sentence means we are missing 100 sentences. Okay. And I told you in regular classes also that how we can make those remaining 100 sentences, but some students are having difficulties in making those sentences. That's why today we will delve much deeper into that part, and we will see what are the important factors which will help us in making those sentences. Okay, if you are ready, please start typing the homework that I have given you, the classwork that I have given you. Okay, as well as please type a sentence like I play cricket. Okay, टाइप आय प्ले क्रिकेट. व्हॉट्सॲपवर एक वाक्य टाईप करा, आय प्ले क्रिकेट म्हणून टाईप करा. एकच वाक्य आता, आय प्ले क्रिकेट म्हणून टाईप करा. बरोबर. आता हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे कोणाला माहित आहे? मी जे शिकवलेला भाग असतो ना, तुम्हाला जाणत राहत नाही, म्हणून तुम्ही लवकर लवकर उत्तर सांगत जा. ओके. बघा बरोबर. तर आय प्ले क्रिकेट हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. तर मी तुम्हाला आहे ना आय प्ले याचे 4 प्रकार सांगलो. ओके. कोणत्याही वाक्याचे 4 प्रकार करायचे म्हणजे काय? तर एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे की आय प्ले असतो. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक वाक्य करायचं. नंतर त्याचा क्वेश्चन करायचा आणि निगेटिव्ह क्वेश्चन करायचा. ओके. मग आय प्लेचं कसं येणार? तर आय प्ले, आय डू नॉट प्ले. ओके. नंतर डू आय प्ले, त्यानंतर डू आय नॉट प्ले. आता बघा काय माहिती आहे का, सगळ्यात पहिलं हे साधं वाक्य आहे म्हणून अखेरीला फुल स्टॉप आहे, आणि पहिले 2 वाक्य आहेत, अखेरचे 2 प्रश्न आहेत म्हणून पहिल्या दोघांच्या अखेरीला फुल स्टॉप आहे, अखेरच्या दोघांच्या अखेरीला क्वेश्चन मार्क आहे. हे 4 प्रकारचे वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला एक सूत्र लागत असते, जे आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. ओके. काय आहे? 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आणि या सूत्रामध्ये 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि 3 म्हणजे नॉट. मग काय असतं माहिती आहे का, पहिलं वाक्य सोडून टाकायचं, कारण हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. कसं असते, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट हे जे 2 काळ आहेत याच्यामध्ये कधी पण साध्या पहिल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसत नसतो. ओके. सिंपल प्रेझेंट मधला हेल्पिंग वर्ब आहे डू डज. आय प्ले मध्ये डू डज कुठं आहे का? नाही. सिंपल पास्टचा हेल्पिंग वर्ब आहे डिड. आय प्लेड मध्ये कधी हेल्पिंग वर्ब डिड दिसत आहे? नाही. पण सिंपल फ्युचरचा हेल्पिंग वर्ब आहे शाल, आणि आय शाल प्ले मध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही शाल? हो, आय शाल प्ले, शाल आहे तिथे. कंटिन्युअस प्रेझेंटचा हेल्पिंग वर्ब आहे एम इज आर. आय एम प्लेइंग मध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही? हो, एम आहे. म्हणजे काय, बाकी सगळ्या काळामध्ये त्याच्या मेन वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतो, पण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये नसतो. त्याच्यामुळे कधी कधी कोणाला कन्फ्युजन होणार, म्हणून पाठ करून टाकायचं. सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर डू डज हेल्पिंग वर्ब असणार, आणि सिंपल पास्टचं वाक्य असेल तर डिड असणार. ओके. मग याच्या सूत्रामध्ये काय असतं माहिती आहे काय, पहिल्या वाक्यामध्ये 1 2 मध्ये हेल्पिंग वर्ब येत नाही म्हणून आय प्ले. नंतर दुसरं वाक्य 1 2 3, 1 म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब डू, आणि 3 म्हणजे नॉट, आय डू नॉट. नंतर 2+1 म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट डू आय, आणि नंतर 2+1+3 म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट, डू आय नॉट. मग या प्रकारे याची वाक्य बनत असतात. ओके. आता काय माहिती आहे का, मी जर तुम्हाला आय प्ले या वाक्यापासून समजून सांगायला लागलो तर कन्फ्युजन तयार होऊ शकेल, कारण पहिल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही, आणि पहिल्यापासूनच जर अशी अडचण आली की विद्यार्थ्यांना कोणाला पण कसं त्या गोष्टी कराव्याच वाटत नसतात पहिली गोष्ट. म्हणून आपण त्या वाक्यापासून नाही, दुसऱ्या वाक्यांपासून सुरुवात करूया. फक्त काय करूत, या वाक्याचे एकदा 14 वाक्य लिहूत. ओके. मग लिहायला लागा बरं तुम्ही. आय प्ले, आय प्लेड. ओके.
तुम्हाला इथे दिसणार की नाही की, पण मी पण टाईप करतो. ठीक आहे. आय प्ले. ओके, टाईप करायला लागा. आय प्लेड. नो, आय प्लेड नाही, सॉरी. आय डू नॉट प्ले. डू आय प्ले. डू आय नॉट प्ले. What do I play? What time do I play? How do I play? How long do I play? How often do I play? ओके, केले वाक्य टाईप. आता 9 वाक्य झाल्यानंतर आपल्याला एकूण 14 वाक्य टाईप करायचे. पुढील वाक्य. When do I play? Where do I play? Why do I play? With whom do I play? Who do play? इथं बघा तुम्ही, हे जे आखरीचं वाक्य आहे, ओके, जे लास्ट सेंटेन्स आहे, याच्यामध्येच आहे ना तुम्हाला आय दिसणार नाही. ओके, हू डू प्ले मध्येच आय नाही, बाकी सगळ्यांमध्ये आय आहे. ओके, कारण जेव्हा हू यूज करता तेव्हा कोणता सब्जेक्ट यूज करायचा नसतो. ओके, सब्जेक्ट यूज करायचा नाही. मग बघा आता कसं आहे माहिती आहे का, हे वाक्य सगळे झाल्यानंतर मग आपल्याला बघायचे आहेत आता डब्ल्यूएच वर्ड कसे तयार करायचे. ओके, आता एवढे वाक्य तुम्ही टाईप करा, मी तुम्हाला पुढे लिहायच्या पण सांगतो. फक्त एवढं ध्यानात ठेवा की जे वरचे जे 4 वाक्य असतात याच्यासाठी जे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 4 वाक्य तयार करता. मग हे 4 वाक्य तयार केल्यानंतर हे जे तिसरं वाक्य असते याच्यामध्ये कधी तुम्ही आहे ना बाकीचे वाक्य तयार करायचे. तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड पार्ट आहेत. व्हॉट, व्हॉट टाईम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. याच्या पुढे तिसरं वाक्य लागलेलं आहे बघा. ओके, तिसरं वाक्य काय आहे? डू आय प्ले. व्हॉटच्या पुढे लागलेलं आहे डू आय प्ले. ओके, बघा, व्हॉटच्या पुढे लागलेलं आहे डू आय प्ले, हो की नाही. व्हॉट टाईमच्या पुढे काय लागले? डू आय प्ले. सगळीकडे डू आय प्लेच आहे. कुठे काही फरक आहे का? नाही. फक्त आखरीचं जे वाक्य हू आहे तिथे सब्जेक्ट नसतोच, म्हणून तिथं आयच नाही. पण जर आय असता तर हे पण डू आय प्ले असतं, हो की नाही. मग सगळीकडे डू आय प्लेच आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना काय करायचे, एकदा डब्ल्यू एच वर्ड पाठ झाली, व्हॉट, व्हॉट टाईम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हू. एकदा डब्ल्यू एच वर्ड पाठ झाले की तुम्हाला आहे ना याचे पूर्ण 10 वाक्य लिहिता आले पाहिजे. ओके, कारण फक्त तुम्हाला याचे 4 प्रकार करायचे. या एका वाक्याचे 4 करता आले पाहिजे. कसं? सूत्र आहे 1+2, 1+2+3, नंतर 2+1, नंतर 2+1+3. ओके, मग हे सूत्र काय करते? या एका वाक्याचे 4 वाक्य करते. म्हणून या 4 वाक्यामधून जे तिसरं वाक्य असते त्या तिसऱ्याचा यूज करायचा आणि बाकीचे 10 लिहून काढायचे. या प्रकारे 14 वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. पाठ तर कोणीही करते. ओके, लहान लेकरू करते पाठ, त्याला शब्द दिले की ते पाठ करते बार बार म्हणून म्हणून. ओके, आपल्याला काय ना काय तर फरक असला पाहिजे, कारण आपला वेळ हा खूप कमी आहे. ठीक आहे, आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, हो की नाही. मग तशा गोष्टी असतील तर त्या वेगवेगळ्या टेक्निक्सचा यूज करावा लागतो आपल्याला. ओके, ओके. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, बोलायचं असेल, तर मी तुम्हाला दररोज सांगत असतो की मला कॉल करत जा, मेसेज करत जा. ओके, ग्रुपवर नाही तर मला पर्सनल व्हॉट्सॲप आहे. ठीक आहे. आता क्लास झाला झाला की लगेच करायचा कॉल. ओके, क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला जरासा जास्त वेळ दिला की बाकीच्यांवर प्रभाव पडतो. ओके, तर बरोबर त्यापेक्षा मॅम तिथं वहीवर पण नाव लिहित जा खाली, पण इथं लिहिलं म्हणून काय प्रॉब्लेम नाही. सोमनाथ खाली नाव लिहित जा तुम्ही. आता तुमचं नाव तेच आहे ना?
की स्वप्नील आहे? स्वप्नील आहे वाटते मला. हे अशा अडचणी येतात. ओके, मग तिथं लगेच खाली नाव लिहायचं तुम्ही टाईप केलं की. सुलक्षण मॅम पूर्ण वाक्य लिहा. ओके. सिद्धांत नाव लिहा खाली. वाक्य टाईप केले की एक एंटर द्यायचा आणि तिथं तुमचं नाव लिहायचं. जयेश तुम्ही पण नाव लिहा. सिद्धांतने चांगलं लिहिलेलं आहे. पहिले 4 वाक्य लिहिले, त्याच्यानंतर एक एंटर दिल्यानंतर 10 डब्ल्यूचे वर्ड लिहिलेले आहेत. ओके, म्हणजे कसं ते वेगळं वाटते आणि आपल्याला नंतर पाठ करायला पण सोपं जाते. ओके, बरोबर लिहिलं शालिनी यांनी. दुधमल मॅम लवकर टाईप करून पाठवा. ओके, आता हे जर दिसत नसतील तर मी हे बाकीचं हे सगळं काढून टाकतो स्क्रीनवर. हे जे वाक्य असतात ना, हेच तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, मी पण एकदा सेंड करतो तुम्हाला. ओके, बघा मी तुम्हाला वाक्य टाईप करून पाठवलेले आहेत, ते तसे बघायचे आणि पूर्ण टाईप करायचे. दुधमल मॅम वाक्य बरोबर आहेत, पण जराशी वाक्य तुम्ही लिहिलेली नाहीत बघा. आणि जे आय प्लेच्या नंतर आय डू नॉट प्ले आहे, मधीच आय आलेला आहे. आणि मध्ये जेव्हा आय लिहिताना आपण तेव्हा ते कॅपिटल असतो. ओके, तुम्ही स्मॉल लिहिला, त्याला कॅपिटल करा सर्व ठिकाणी. याचं कारण काय असते बघा, मी इथं मध्ये जेव्हा आय लिहिलो तेव्हा पण त्याला कॅपिटलच लिहिलेलं आहे. ओके, स्मॉल आय लिहिलं नाही, कॅपिटल आय लिहिलं आहे. याचं कारण हे आहे, कारण आय जो शब्द आहे इंग्रजीमधला, तो कोणत्या वेळी एक स्वतंत्र आला. ओके, कोणत्या पण वेळी स्वतंत्र आला आय, असा फक्त आय शब्द स्वतंत्र आला की हा कॅपिटल असतो. ओके, आणि आय जर कोणत्या शब्दासोबत असाल, जसे असं आईस्क्रीम, तर ते काय असते, स्मॉलमध्ये असतो. ओके, मग वाक्याच्या मध्ये बरं का, वाक्याच्या सुरुवातीला तर सगळेच कॅपिटल असतात. वाक्याची सुरुवात असेल, ओके, आईस्क्रीम वॉज गुड, मग याच्या सुरुवातीला आईस्क्रीम आलेलं आहे, मग हे आय कॅपिटलच असणार. ओके, कारण हे शब्द आहे वाक्याच्या सुरुवातीला आलेला. पण मी काय म्हणत आहे, जर वाक्य इथून सुरुवात झाली आहे आणि कुठं मध्ये शब्द आलेला आहे आणि तिथं फक्त आय असेल तर आय कॅपिटल असणार. ओके, आणि जर आय कोणत्या शब्दामध्ये असेल, फॉर एक्झाम्पल प्राईड या शब्दामध्ये आय आहे, मग स्मॉल असू शकतो. आता सुरुवातीला जरी असला तरी शब्दातला भाग आहे आईस्क्रीम, मग हे काय आहे, आईस्क्रीमच्या म्हणजे की आय सी ई याचा भाग आहे आय, मग हा पण काय असतो, हा स्मॉल असतो आता आईस्क्रीम म्हणून. ओके, एकटा जर आला स्वतंत्र आला तरच कॅपिटल असतो. ओके, नाहीतर काय झालं माहिती आहे का, मी असं एकदा सांगलो आय कॅपिटल असतो म्हणून, तर इट लिहिताना पण विद्यार्थी असं आय टी इट इथला आय कॅपिटल काढत होते. नाही, हे दुसऱ्या शब्दाला जोडून आलेलं आहे. इट हा आय मी नाही, हे ते एक वेगळा शब्दच आहे. जेव्हा मी म्हणून हा आय सब्जेक्ट येत असतो तेव्हा तो कॅपिटल असतो. ओके, असं दोन्ही गोष्टी क्लिअर करून टाकावं लागतात विद्यार्थ्यांना, हो की नाही. वेल, आता आय प्लेचे आपण वाक्य लिहिले, आता आय प्लेडचे लिहूत. तर तयार असाल तर लिहायला लागा माझ्यासोबत. चला, आय प्लेड, आय डिड नॉट प्ले, डिड आय प्ले, डिड आय नॉट प्ले,
व्हॉट डीड आय प्ले, व्हॉट टाइम डीड आय प्ले, हाऊ डीड आय प्ले, हाऊ लॉन्ग डीड आय प्ले, हाऊ ऑफन डीड आय प्ले. ओके. When did I play? Where did I play? Why did I play? With whom did I play? Who did play? या प्रकारे हे सर्व वाक्य बनतात. आता बघा, तुम्हाला आहे ना एक प्रश्न आला असेल, ठीक आहे. ते आईस्क्रीम वॉज गुड ते तसं नाही, तुम्ही असं लिहिलं आय क्रीम वॉज गुड. ओके, तसं नाही, मी आईस्क्रीम बद्दल बोलवतो. आईस्क्रीमची स्पेलिंग ICE नंतर CREAME AM. ओके, असं आहे एरियम. मग तुम्ही काय लिहिलं, फक्त आय लिहिलेलं आहे, ते तसं नाही. सांगायचा उद्देश माझा वेगळा होता, फक्त आता ध्यानात ठेवा आय कॅपिटल असतो कधी बी. तर मग बघा, आय प्लेड या वाक्याचे 14 वाक्य आपल्याला लिहायचे आणि हे सिंपल पास्ट आहे. याच्यामध्ये यूज करता हेल्प ऑफ डीड. तुम्ही जर बघलं असेल तर याच्यात एवढाच फरक आहे की पहिलं डू यूज केलेला आहे. ओके, डू डू डू. आता काय यूज केलेलं आहे, डीड 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 डीड. ओके, मग बघा प्ले पण इथं पहिल्यांदाच प्लेड V2 आला, नंतर सगळीकडे प्लेस यूज केलेला आहे. म्हणजे जरी सिंपल पास्ट असेल, तुम्हाला सूत्र जेव्हा बघता तुम्ही सिंपल पास्ट टेन्सचं, जर कोणी टेन्सचा पहिला अभ्यास केलेला असेल तुम्हाला माहीत असेल सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आणि मग हे सूत्र तुम्हाला काय सांगते की त्याच्यामध्ये V2 हा वर्ब असतो सिंपल पास्टमध्ये. आणि मग कोणाला जर हे वाक्य दाखवलं व्हाय डीड आय प्ले, त्यांनी म्हणतील वाक्य चुकीचं आहे म्हणतील, कारण तुम्ही डीड यूज केलं पण प्लेड यूज केलं नाही, म्हणजे V2 यूज केलं नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जेव्हा जेव्हा आपण डीड यूज करत असता, हा हेल्प ऑफ यूज केला की जो मेन वर्ब असतो त्याचा पहिला फॉर्म यूज करायचा. ओके, जेव्हा जेव्हा डीड यूज करता तेव्हा मेन वर्बचा पहिला फॉर्म यूज करायचा. म्हणून इथं प्ले कसं का आलेलं आहे, कारण इथं डीड यूज केलं त्यामुळे. जेव्हा डीड यूज करता तेव्हा प्लेडचं ईडी निघून जात असते. ओके, हे ईडी काय असते, गायब होऊन जाते. आता मग हे 14 वाक्य एकदा म्हणा माझ्यासोबत. आय प्लेड, आय डिड नॉट प्ले, डिड आय प्ले, डिड आय नॉट प्ले. आता बघा या 14 वाक्यांपैकी हे जे तिसरं वाक्य आहे डिड आय प्ले, हे राहिलेले ह्या 10 वाक्यांमध्ये आहे. बघा सगळ्या वाक्यामध्ये डिड आय प्ले, डिड आय प्ले, डिड आय प्ले, डिड आय प्ले, डिड आय प्ले. ओके, म्हणून मी याच्यानंतर कधी पण तुम्हाला जेव्हा हे अशी 4 वाक्य देणार, या 4 वाक्यामध्ये तुम्ही काय करायचं, तिसऱ्या वाक्याला शोधायचं. तिसऱ्या वाक्याला WH वर्डच्या पुढे ठेवून टाकायचं. ओके, तुम्हाला WH वर्ड पाठ आहेत ना, व्हॉट, व्हॉट टाइम. ओके, हे WH वर्ड पाठ आहेत ना तुम्हाला. ओके, व्हॉट टाइम, हाऊ लॉन्ग, हाऊ ऑफन, व्हेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. 10 शब्द आहेत बरं का, हे 10 शब्द आहेत. पाठ झालेले नसले तर पाठ करून घ्या, आजच पाठ करा. ओके, आणि मग बघा आता या WH वर्डच्या मदतीनं आपण पुढे काय लिहिलं आहे, डिड आय प्ले फक्त. मग जर तुम्हाला माहित आहे व्हॉट, डिड आय प्ले, नंतर व्हॉटच्या नंतर काय, व्हॉट टाइम, डिड आय प्ले, हाऊ, डिड आय प्ले, हाऊ लॉंग, डिड आय प्ले, नंतर येते हाऊ ऑफन, डिड आय प्ले, नंतर येते व्हेन, डिड आय प्ले, नंतर येते वेअर, डिड आय प्ले, व्हाय डिड आय प्ले, विथ हुम डिड आय प्ले. फक्त हूला आय यूज करतायत म्हणून डिड आय प्ले मधलं आय कट करून टाका, व्हाय डिड प्ले. ओके, या प्रकारे तुम्हाला इथे किती असे 10 वाक्य बनलेले आहेत, 10 प्रश्न बनलेले आहेत, 10 WH क्वेश्चन्स बनलेले आहेत. आणि मग हे आता स्टार्टिंग करताना मी म्हणलो म्हणून हळू म्हणलेलं आहे. एकदा पाठ झाले की तुम्ही फास्ट म्हणू शकता.
व्हॉट डिड आय प्ले, व्हॉट टाइम डिड आय प्ले, हाऊ डिड आय प्ले, हाऊ लॉंग डिड आय प्ले, हाऊ ऑफन डिड आय प्ले, व्हेन डिड आय प्ले, वेअर डिड आय प्ले, व्हाय डिड आय प्ले, विथ हुम डिड आय प्ले, हू डिड प्ले. या प्रकारे तुम्ही पण फास्ट म्हणू शकता. कधी? जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे आपला तेव्हा. ओके. त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असतो की हे जे स्टार्टिंग बेसिक जे असतात पहिले 40 वाक्य ते पाठच करून टाकायचे. याच्यानंतर तुम्हाला आता जे तुम्ही 35 ॲक्शन सेंटेन्स शिकत आहात त्याच्या मदतीने तुम्ही 4900 वाक्य बनवू शकता. 35 वाक्याच्या मदतीने 4900 वाक्य बनवणे हे जर कोणाला बाहेर जाऊन सांगले तर त्यांनी म्हणतील पागलास काय, ना तर स्वप्न बघायलाच काय. ओके. कारण ते कोणाला असं विचार पण करता येत नसतात. ओके. तुम्ही केल्या नसता विचार जर मी फक्त फोन लावलो असतो आणि म्हणलो असतो की सर मी जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमीमधून बोलत आहे. आमच्याकडे अशी टेक्निक आहे की आपण 35 वाक्याच्या मदतीने 4900 वाक्य बनवू शकता. तुम्ही विश्वास केला असता का सांगा बरं मला. पण आता तुम्ही एका वाक्याच्या मदतीने 140 वाक्य बनवता की नाही. म्हणून इथं आपण काय करता 35 वाक्याच्या मदतीने 4900 वाक्य बनवता जे तुम्हाला आत्ता येऊ शकते. फक्त तुम्हाला हे जे बेसिक पार्ट आहे तो पाठ करावा लागेल. ओके. आणि तितकाच सराव करावा लागेल. फक्त जर आपण जरासा पाठ केल्यानंतर काही सराव केला नाही तर मागे राहाल. ओके. म्हणून या एका वाक्याच्या मदतीनंच तुम्ही हे सगळे 14 वाक्य लिहिलेले आहेत. जरी आता तुम्हाला पाठ हे 14 करावं लागले, म्हणाव 14 करावं लागले, तरी नंतर भविष्यात तुम्हाला एकच वाक्य ध्यानात ठेवायचंय, आय प्लेड. कारण या आय प्लेडचे 4 वाक्य तर तुम्हाला करता येतातच ना. सूत्राचा यूज करायचा आहे. 1+2 आय प्लेड, 1+2+3 2 म्हणजे हेल्प यू ऑफ सिंपल पास्ट मध्ये हेल्प यू ऑफ डीड यूज करतात. आय डिड नॉट. उरलेले वाक्य प्ले. 2+1 डिड आय प्ले. 2+1+3 डिड आय नॉट प्ले. याच्यातलं तिसरं वाक्य कोणतं आहे? डिड आय प्ले. त्याला सगळ्या डब्ल्यूच वर्डच्या पुढे लिहून टाका. व्हॉट डिड आय प्ले, व्हॉट टाइम डिड आय प्ले, हाऊ डिड आय प्ले, हाऊ लॉंग डिड आय प्ले, हाऊ ऑफन डिड आय प्ले, व्हेन डिड आय प्ले, वेअर डिड आय प्ले, व्हाय डिड आय प्ले, विथ हुम डिड आय प्ले, हू डिड प्ले. कळालं तुम्हाला. याच्या मदतीने तुम्ही हे असे वेगवेगळे वाक्य लिहिले. आता सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य कोणतं आहे? सिंपल फ्युचरचं कोणतं आहे? आय शाल प्ले. आय प्ले म्हणजे मी खेळतो, आय प्लेड म्हणजे मी खेळलो, आणि आय शॅल प्ले म्हणजे मी खेळणार. आता याचे जर 14 वाक्य लिहायचे तर याच्यात कोणता दुसरा हेल्प ऑफ ऍड करायचा का? तर नाही, याच्यात हेल्प ऑफ दिलेला आहे. तर मग बघा तुम्हाला एकदा मी माहिती सांगतो. हा आहे याच्यातला सब्जेक्ट. ओके. हा आहे याच्यातला हेल्पिंग वर्ब आणि हा आहे याच्यातला वर्ब. आय सब्जेक्ट, शाल हेल्प यू आणि प्ले हा वर्ब आहे. ओके. एकदा हे वाक्य टाईप करा. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब याच्या पुढे आय शाल प्ले यानुसार पण टाईप करा. अखेरीला फुल स्टॉप द्यायला विसरू नका. आय शॅल प्ले लिहिल्यानंतर अखेरीला फुल स्टॉप देत जा. गोल्दी मॅम अखेरीला फुल स्टॉप दिला नाही. Okay. So if you understood, इकडले वाक्य दिसत होते ना तुम्हाला. मी ध्यान दिलोच नाही, पण माझ्या फोटोमुळे दिसत असतील की नाही की. तर मग आता आय शॅल प्ले या वाक्याकडे आपण बघू. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे ते कळालं, हेल्प यू कोणता आहे ते कळाला, आणि वर्ब कोणता आहे तो पण कळालेला आहे. आता काय करूत माहिती आहे, या वाक्याचं निगेटिव्ह करायचं आहे. तर तुम्हाला वाक्याचे 4 रूपांतर करण्यासाठी जे सूत्र लागते ते पाठ आहे. मी क्लासमध्ये आताच सांगलेलं आहे बघा खूप वेळेस. एका वाक्याला 4 वाक्यामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे की हे एक वाक्य आणि बाकीचे 3, ते एक सूत्र आहे. करा बरं टाईप.
केलं का? आता मग 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय आणि 3 म्हणजे काय ते सांगा. एक क्लासमध्येच मी तुम्हाला सांगलेलं आहे. म्हणून आठवले तर टाईप करा, नाही आठवले तर घरी जाऊन आज पाठ करायचं. ओके. आता बघा, आता पुढल्या भागामध्ये जाण्याच्या पहिले मी तुम्हाला आहे ना एक पत्र सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. कसं आहे माहिती आहे काय झालं, तर सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांच्या जे अम, विद्यार्थी जे आहेत त्या आईने फी संदर्भात शिक्षकाला लिहिलेलं एक पत्र आहे. ओके. म्हणजे एक सोनू नावाचा मुलगा होता आणि त्यानं शाळेमध्ये सेमी इंग्लिशच्या शाळेमध्ये होता आणि तिथं फीस भरायची येते होती. तर मग त्याच्या आईने आहे ना शाळेमध्ये शिक्षकाला पत्र लिहिलं फीसबद्दल. तर मग ऐकणार. ओके. ऐकणार असाल तर टाईप करा, इट्स जोक टाईम म्हणून. ओके. व्हॉट इज तर मग ऐका. त्यांनी लिहिलं, डिअर सर, आय एम सोनूची मम्मी. कारण फॉर रायटिंग लेटर इज दॅट ऑन दिस इयर देर इज लई तंगी धिस इयर. रेन वॉटर नॉट नीट, सो सोयाबीन नॉट पिकलय वेल. ऑल्सो मजुरी बी नॉट अवेलेबल ऑन डेली. सोनूचे पप्पा हॅव अ बॅड व्यसन. नॉट ओनली नॉट डेली, बट ते पितात कधी कधी. वी आर नॉट बेईमान, वी विल नॉट बुडवणार युअर मनी, सो प्लीज कीप भरोसा ऑन अस. अवर पोरगा सोनू इज व्हेरी हुशार, सो गिव हिम उत्तम एज्युकेशन अँड मेक हिम व्हेरी बिग. हाऊ टू इंग्लिश बोलायचं प्लीज शिकवा हिम अँड ऑल्सो डोंट गिव हिम पैशाचं टेन्शन. आय विल फेड इन युअर पै पै. सर, आय एम 12वी फेल, नॉट पटाईत इन इंग्लिश. नॉट पटाईत इन इंग्लिश भाषा काही. मिस्टेक असेल तर सॉरी. युअर फेथफुली सोनूची मम्मी. कसं वाटलं पत्र? तुम्हाला काय असं वेगळं अडचण वाटली का? तुम्हाला काय असं वाटलं का की सर बरोबर नव्हतं, चांगलं नव्हतं म्हणून? नाही ना. मग काय असते माहिती आहे का, आपण इथे बरोबरच बोलायला आलेलो आहोत. ओके. इंग्रजी बरोबरच बोलायची आहे, मी म्हणत नाही की अशी रॉंग बोलायची. पण सुरुवात करायची. ओके. माणसं ऐकायला असतात आणि ऐकतात, कोणी काही तुम्हाला म्हणणार नाही. ओके. म्हणून जरी पण काही मिस्टेक झाली तर घाबरायचं नाही. पुढले हसतात कसं का? आता तुम्ही आहे ना हसल्या, पण काही म्हणले का? मनामध्ये काही द्वेष होता का तुमच्या? नाही. जसं तुम्ही म्हणलं आणि कोणी हसलं तर त्याच्या मनात काही द्वेष नसतो, फक्त ते तुम्ही कसं ॲक्सेप्ट करता त्यावर डिपेंड असतो. 10 माणसांपैकी एकच माणूस वाईट असतो. ओके. आणि ते एक माणूस फक्त बोलतो आणि ते बोलल्यामुळे आपल्याला काय वाटते, बाकीचे 9 जण आहेत ते पण वाईटच आहेत वाटते. पण ते बोलत नसतात म्हणून आहे ना आपल्याला ते माहीत नसते. पण ते चांगलेच माणसं असतात. ओके. म्हणून असाच विचार करायचा की सगळे चांगलाच विचार करत आहेत म्हणून. ओके. आणि बोलायला लागायचं. जे मी तुम्हाला दररोज वाक्य शिकवत असतो त्याला मराठीतून अर्थानुसार तुम्हाला कळत असेल कधी यूज करायचं. आणि जरी ती संधी आली नाही तर डायरेक्ट बोलायला लागायचं. ओके. आता जरी कोणी नसलं दरवाजा पसलं तरी म्हणायचं, कम इन. ओके. टेक इट. वेर आर गोईंग. असं वेगवेगळे एक संवाद बनवायचा. ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा येणार तेव्हा तुम्ही आहे ना प्रिपेअर राहणार.
नाहीतर कसं असते, तेव्हा अचानक इंग्रजी बोलायची म्हणली की मग आपल्याला असं काय करावं, कसं करावं असं वाटते. ओके. मग त्यांनीच म्हणतात, "इंग्लिशचा क्लास लावला 2-3 महिने झाले तुला, बोलता येत नाही का अजून?" मग आपण अजून डिस्करेज होतो, हो की नाही? मग तयार राहायचं. जसं सैनिक तयार राहतात बघा. ओके. कधी बी युद्ध होणार की नाही ते माहीत नाही. ओके. त्यांना जेव्हा लागून त्याचा मृत्यू होईपर्यंत कधी-कधी युद्ध नाही होईल. ओके. आणि चांगली गोष्ट असते. तरी पण त्यांना तयार असते की नाही? हो ना. कसं का? कारण झालं तर अचानक युद्ध. ओके. म्हणून गोळे मारणे, प्रॅक्टिस करणे, ओके, व्यायाम करणे, सगळ्या गोष्टीमध्ये ते तयार असतात सैनिक. असं आपणही तयार असलं पाहिजे. कधी बी युद्ध होऊ शकते. अचानक कोणी येऊन आहे ना आपल्याला बोलू शकते. म्हणून तयार राहायचं. कसं बोलायचं, कोणी आलं तर स्टार्टिंग कशी करायची, ओके. अचानक कधी भाषण करायचं असेल तर स्पीचची स्टार्टिंग करता आली पाहिजे ना. कोणी कोणी काय असते माहिती आहे का, मी अशा 2-3-4 कार्यक्रमाला बघलो. कोणी कोणी आले आणि म्हणले पहिल्यांदा गुड मॉर्निंग हे ते म्हणलेलं आहे. मग सगळे स्टेजवरच्यांचे नावं घेतले आणि नंतर म्हणले की आपल्याकडे तेवढा काही वेळ नाही आज. ओके. खूप वेळ माणसं इथे बसलेली आहेत, म्हणून मी तितकं काय बोलणार नाही. फक्त एक सुविचार सांगतो तुम्हाला आणि इथून जातो. म्हणून एक वाक्य सांगले आणि इथून जातो. धन्यवाद मला ही वेळ दिल्याबद्दल म्हणले आणि निघून गेले आणि बसले. कोणीही काय म्हणलं नाही. ठीक आहे. मग तसंही असते, जरी तुम्हाला अचानक कधी वेळ आली भाषण करायची शाळेमध्ये, ट्युशनमध्ये, ओके, तरी घाबरायचं नाही, काय नाही. ओके. स्टार्टिंग सांगायची. कोणाबद्दल जर काही भाषण असेल तर ते खूप चांगले माणूस होते म्हणायचं. ओके. कोणत्या नेत्याबद्दलच भाषण असतो ना, नाहीतर शूरवीर यांच्याबद्दल भाषण असते. मग काय करायचं, ते खूप चांगले होते असं म्हणायचं आणि नंतर मग आपल्याला धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल म्हणायचं आणि बसून जायचं. तुम्हाला असं पूर्ण काही पाठ करायची गरज पण नसते. फक्त सुरुवात छोट्या छोट्या वाक्यांपासून करायची. ओके. घाबरायचं नाही. एक वाक्य आहे पप्पांनी सांगलेलं. ओके. घाबरायचं फक्त पप्पाला, नाही कुणाच्या बाप्पाला. ओके. या प्रकारे हे वाक्य आहे. कुठेही जायचं, कोणते जे मुलं हसतात हे ते. ओके. एकदा काय झालं माहिती आहे का, अं, एकदा आहे ना मी भाषणाला गेलेलो होतो. ठीक आहे. आता स्टार्टिंगला हे ते करायचं होतं, भाषण हे ते करायचं होतं. मग विद्यार्थ्यांसमोर आता सगळ्यात पहिलं भाषण हे ते करायचं गेल्यानंतर मग गेल्या स्टेजवर म्हणलं येथील प्रमुख पाहुणे, प्रिन्सिपल, शिक्षक. आता खूप भीती वाटते, हात थरथर करते ना. मग स्टेजला पकडलो. ओके. आणि माझे बालमित्र आणि मैत्रिणींनो, आता मग बालमित्र म्हणलो आणि मैत्रिणींनो असं जोरानं म्हणलो. ओके. सगळे हसायला लागले. आता भीती आहे ना म्हणाला. मला काही कळलं नाही काय व्हायला ते. आणि स्टेज असा दन दन हललाय. म्हणलो मला जे माहीत आहे, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला जे सांगायचं आहे, नाही तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मला सांगायचं आहे. मला जे माहीत आहे, मला जे सांगायचं आहे, आता हेच वाक्य बरोबर करायला मी दुसरं काय म्हणण्यास गेलो. ओके. मग नंतर सर मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे. आता स्टेज आहे ना, असं मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत होतो. ओके. मग नंतर मागून सर म्हणले, हा आम्हाला माहित आहे तुला काय सांगायचंय, आता पुढे बोल. मी बोललो मग धन्यवाद ऐकण्यासाठी, निघून गेलो तिथून. आता आठवलं तर लय हसणं येते, पण तेव्हा लय मजा आली तसं म्हणायला. ओके. म्हणजे काय असतात माहिती आहे का, ह्या ज्या गोष्टी असतात ना, या आठवणी बनतात. म्हणून जायचं, बोलायचं, स्टेजवर भाषणे द्यायचे. ओके. आणि अ, काय असते, वेळ शाळेमध्ये सगळ्यांचा जातो. आता खूप दिवस आहेत जे मला आठवत नाही, पण हे ज्या असे क्षण असतात तेच आठवत असतात. म्हणून आहे ना, भाषणे ते द्यायला काही भ्यायचं नाही, घाबरायचं नाही. ओके. जे मित्र आहे ते असतात कधीपर्यंत राहतात, 10वी पर्यंतच राहतात. त्याच्यानंतर कधी कधी दिसत पण नसतात. ओके. सो लेट सी आय शॅल प्ले, याचे तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हेल्प मी आहे, म्हणजे तुम्हाला पुढे लिहायचे कसे करायचे ते कळून जाते. ओके. ओके. आता हे वाक्य आहे ना, आय शॅल प्ले या वाक्याचे करूत आपण सगळ्यात पहिलं. बघा ते वाक्य बनतात, आय शॅल प्ले, आय शॅल नॉट प्ले, शॅल आय प्ले, शॅल आय नॉट प्ले, what shall I play, what time shall I play, how shall I play, how long
शॅल आय प्ले. ओके, याच्यानंतर मग बघा आता हाऊ ऑफन शॅल आय प्ले. When shall I play? Where shall I play? Why shall I play? With whom shall I play? Who shall play? ओके, आता बघा हे वाक्यामध्ये हो हो थांबा जरा वेळ, रिडल देतो मी तुम्हाला. पहिल्यांदा आता हे जे वाक्य दिसत आहे ना तुम्हाला स्क्रीनवरचे, याकडे ध्यान द्या. ओके, बघा. तर हे जे पहिले 4 वाक्य आहेत हे तुम्हाला बनवण्यासाठी एक सूत्र लागत असते, जे काही 1 2 1 2 3 2 1 आणि 2 1 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिओ. मग आय हा सब्जेक्ट आहे आणि शाल हा हेल्पिओ आहे. आय शाल 1 2. ओके, 1 म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे हेल्पिओ शाल आणि 3 म्हणजे नॉट, NOT नॉट. ओके, आय शाल नॉट. 2 म्हणजे काय, हेल्पिंग ऑफ शाल. 1 म्हणजे सब्जेक्ट आय. ओके, 2 1 शाल आय. मग 2 1 3 हे काय आहे, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 2 म्हणजे हेल्पिंग ऑफ शाल, 1 म्हणजे सब्जेक्ट आय आणि 3 म्हणजे नॉट, NOT नॉट. मग बघा हे तसेच बनले की नाही सूत्रानुसार. आय शाल नॉट, शाल आय, शाल आय नॉट. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. याला जर तुम्ही असं लिहिलं 1+2 म्हणजे आय प्लस शाल, ते बरोबर वाटत आहेत की नाही. हो, त्याचनुसार हे फरक पडत असतो. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आय शाल नॉट, शाल आय, शाल आय नॉट. याचनुसार हे वाक्य आहेत. मग हे तुम्हाला एकदा 4 वाक्य बनवता आले की बाकीचे 10 बनवता येतात. कसं का, तिसऱ्या वाक्याला पकडायचं. तिसरं वाक्य काय आहे याच्यातलं, शॅल आय प्ले. बघा मग शॅल आय प्ले इथं आहे, बाकी 10 वाक्यामध्ये शॅल आय प्ले आहे की नाही बघू. वॉटच्या पुढे इथे आहे बघा शॅल आय प्ले, म्हणतोय शॅल आय प्ले, 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 शॅल आय प्ले. ओके, मग बघा सगळ्यांच्या पुढे शॅल आय प्ले आहे. कशाच्या पुढे आहे, WH वर्डच्या पुढे. ते WH वर्ड हे आहेत, वॉट, वॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. ओके, या WH वर्डच्या पुढे शॅल आय प्ले लिहिलेलं आहे. म्हणजे की काय माहिती आहे का, हे हे तुम्हाला आहे ना एकदा 4 वाक्य बनवता आले की तुम्हाला हे पूर्ण 10 वाक्य बनवता येतात. फक्त इथं आय लिहिलं नाही म्हणून हे वेगळं वाटते. शॅल आय प्ले नाही, शाल प्ले, फक्त आय काढून टाकायचा. ओके, म्हणून हे 14वं वाक्य बनून जाते. या प्रकारे तुम्ही एकूण याचे 140 वाक्य बनवू शकता. आता 14च वाक्य दिलं तुम्हाला, याचे 140 कसे लिहायचे. तर मग बघा काय असते माहिती आहे का, तर हे आय शॅल प्ले याचे तुम्हाला 10 लिहिता येतात. शाल आणि विल कशासोबत यूज करायचं सांगलो होतो मी, आय आणि वी सोबत शाल यूज करायचं, बाकी सगळ्यांसोबत विल. मग आय शॅल प्ले, यू विल प्ले, यू विल प्ले, ही विल प्ले, शी विल प्ले, इट विल प्ले, वी शॅल प्ले, दे विल प्ले, बॉय विल प्ले, बॉयज विल प्ले. या प्रकारे सगळे बनतात. सपोज दुसरं 10वं वाक्य घ्या व्हेनचं, व्हेन शॅल आय प्ले. मग काय ते व्हेन शॅल आय प्ले, यू सोबत काय ते विल, व्हेन विल यू प्ले. मग व्हेन विल यू प्ले. आता आयलाही कट करत आहे मी आणि या ठिकाणी दुसरे सब्जेक्ट लिहित आहे. शॅलच्या ठिकाणी सब्जेक्टनुसार हेल्प यू लिहित आहे. मग व्हेन विल ही प्ले, व्हेन विल शी प्ले, व्हेन विल इट प्ले, व्हेन विल शॅल वी प्ले, व्हेन विल दे प्ले, व्हेन विल बॉय प्ले, व्हेन विल बॉयज प्ले. या प्रकारे हे 14चे 140 वाक्य करायचे असतात. ओके, कळाल तुम्हाला. तुमचा होमवर्क आहे बघा, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आणि आय शॅल बी प्लेइंग.
आय शॅल बी प्लेइंग. या 3 वाक्यांची 14 14 14 अशी वाक्य लिहायची तुम्हाला. याचे 14 सेंटेन्स लिहा. पहिल्या याचे 14 सेंटेन्स, दुसऱ्याचे 14 सेंटेन्स आणि याचे 14 सेंटेन्स. ओके. आय एम प्लेइंग याचे आता उरलेले 13 वाक्य लिहायचे. असे एकूण 14 सेंटेन्स तुम्हाला लिहायचे या तिघाचे. ओके. याचे एकूण किती बनतात? 42 सेंटेन्सेस तुम्ही लिहून काढायचे. ओके. आणि नंतर आईवडिलांची खाली सही घ्यायची एका बॉक्समध्ये आणि त्याचे फोटो ग्रुपवर सेंड करायचे. कळालं तुम्हाला? कळालं का? If you understood, then let's give एक सेकंड हा. तर मग तुम्हाला एक रिडल देतो आता मी. ओके. सांगा बरं याचं उत्तर. हो ठीक आहे. होमवर्कबद्दल सांगतो. पहिलं रिडलचा आन्सर दाखवा. ठीक आहे. होमवर्क मी तुम्हाला लिहून पाठवतो सर्वांना. इफ यू ड्रॉप अ येल्लो हॅट इन द रेड सी, व्हॉट डज इट बिकम? जर तुम्ही पिवळ्या कलरची जी टोपी असते ते जर आहे ना तुम्ही लाल समुद्रात टाकलं तर ते काय बनते सांगा बरं? रेड सी माहित आहे? समुद्र आहे. ओके. तर समुद्रामध्ये जर तुम्ही पिवळ्या कलरची टोपी टाकली तर ते काय बनते? समुद्रात टाकता, रेड सी मध्ये टाकता. काय ना काय तर वेगळं असेल, कोड आहे. उगाच कसे उत्तर द्यायचे का? विचार करा. तुम्हाला एक मजेशीर फोटो दाखवतो बघा. थांबा. हे जे फोटो आहे ना ते आहे रेड सीची. इथं कुठं रेड दिसत आहे? आहे का रेड? रेड सीच आहे ना? मी तेच विचार केलो. इथं कुठंच रेड नाही हो की नाही. तर बघा काय होते, जर तुम्ही पिवळ्या कलरची हॅट जर रेड सी मध्ये टाकली तर काय असते माहिती आहे का? त्या हॅटचा कलर पिवळा आहे. ओके. त्याच्यामुळं ते टोपी ओली होणार, दुसरं काही होणार नाही. ठीक आहे. बरोबर. ओलीच होणार आहे. कोणी वेगळं उत्तर दिलं नाही. ओके. एकाने दिलं वेगळं उत्तर पण ते पण बरोबरच आहे. फ्लोट करणार. पण ही जी टोपी होती ती लोखंडाची होती. ओके. फक्त कलर पिवळा होता म्हणून फ्लोट पण केलं नाही. सो वन्स अगेन